नमस्कार सर्वांना, श्री स्वामी समर्थ. तर आजची सकाळ ही माझी खूप धावपळीची झाली आहे, कारण की उठायला खूप उशीर झाला आहे मला. आणि एक दिवस जरी उशिरा उठलं ना तरी बघा किती धावपळ होते. तर सकाळी सगळ्यात आधी चपात्या करायला घेतल्यात. मी आंघोळ पण नाही केली. आता गरमीची ना आंघोळ करायला वाटत नाही का, तर पहिलं बोललं असं वाटतं टिफिन होऊ दे. टिफिन झाल्यानंतर मस्त असं शॉवर खाली गेल्यानं किती छान वाटतं. तर मस्त असं बोललं आता चपात्या करूया. आमच्याकडे आहे ना माहेरी पण आणि सासरी पण सकाळी उठलं का पहिलं पीठ मळायला लागतं. आणि कोण कामाला वगैरे जात असेल तर त्याच्यासाठी तर करावंच लागतं. असं पण जरी नसन जात तरी करावं लागतं. चपात्या हा मेन नाश्ता असतो आमच्या घरी. हां, रविवारचं वगैरे त्याला ब्रेक असतो चपात्यांना. नाहीतर एरवी तुम्ही बघाल ना तेव्हा चपातीचे असे ढीग असतात. तर असो. तर आमच्याकडे ना आज स्पेशल नाश्ता होतो तो म्हणजे धिरड्याचा. तर याला ना पुण्याकडे धिरडं बोलतात आमच्याकडे. आणि माझ्या इकडे सासरी सगळे याला बेसनाचा पोळाच बोलतात. तुमच्याकडे काय बोलतात मला कमेंट करून नक्की सांगा. तर बेसनाचा पोळा हा खरंच खूप आवडती गोष्ट आहे. नुसतं डाळ भात असला आणि बेसनाचा पोळा टाकला ना तरी किती छान जेवण वाटतं ना. एकदम स्वर्गलोकी जेवतो आहे असं वाटतं आपल्याला. तर पंचपक्वान्न पण याच्यापुढे एकदम फिके पडतील. तर हे धिरडं बघितलं ना मला माझ्या लहानपणीच्या आठवणी जाग्या होतात. ते म्हणजे की माझी आजी होती ना, तर आम्ही लहानपणी गावी जायचो. उन्हाळ्याच्या सुट्ट्या पडल्या की गावी गेलो. तर तिकडनं परत मुंबईला यायचं असेल ना, तर माझी आजी अशी धिरडी करायची बेसनाची आणि चपात्या बांधून द्यायची. म्हणजे कुठे एस-टी थांबली का तिथे हॉटेलमध्ये जाऊन आम्ही मस्त याचं असं जेवण करायचो. आणि तिथं बसलं ना तर काही ना काही घ्यावं लागायचं. मग त्यामुळे माझे पप्पा वडा, उसळ वगैरे असेच घ्यायचे. तेव्हा काय असं पावभाजी, बर्गर, पिझ्झा हे नव्हते. पण खरंच त्यावेळेस ना ह्या गोष्टींना खूप महत्त्व होतं. भले पैसे नव्हते आपल्याकडे, पण ह्या खाण्याचं सुख भरपूर होतं. अजून पण आहे ना मला कधी-कधी एवढं आवडतं ना, मी कधी जाते ना कोकणात वगैरे आता गाडी वगैरे घेऊन, तर मी हे अशी धिरडी वगैरे करून घेऊन जाते चपातीबरोबर. म्हणजे कसं भाज्या वगैरे केल्या तर खराब होतात. पण हे बेसनाचा पोळा आहे ना पटकन खराब होत नाही. त्यामुळे असं तुम्ही पण कधी गेलात ना कुठे तर असं करून नक्की न्या. तर याच्यामध्ये ना मी कोथिंबीर टाकली आहे, कांदा टाकला आहे, टॅमॅटो वगैरे टाकला नाही आहे, कारण की माझ्या मिस्टरांना आवडतच नाही टॅमॅटो टाकलेला याच्यामध्ये. त्यामुळे फक्त बारीक एकदम कांदा कापायचा आहे, कोथिंबीर आणि कढीपत्ता टाकला आहे मी कापून. कढीपत्ता का तर आहे ना आपण बघा डाळीत, भाजीत कढीपत्ता टाकतो ना, तर आपण बाहेर काढून टाकतो. आपल्या पोटात जात नाही आणि कढीपत्ता आहे ना खरंच खूप औषधी आहे. त्यामुळे कढीपत्ता आपल्या पोटात गेलाच पाहिजे. तर याच्यामध्ये टाकलं तर कसं याच्यातून काढता येत नाही आणि तो चपातीबरोबर आपोआप पोटात जातो आपल्या. त्यामुळे मी ही छोटीशी टिप्स वापरते. तुम्ही पण नक्की वापरा. बघा अजिबात कळणार नाही की याच्यात कढीपत्ता आहे म्हणून. एकदम बारीक कापायचा तो पण कोथिंबीरबरोबर. तर छान असा पोळा तयार होतो आहे. याच्यामध्ये अजिबात सोडा वगैरे टाकायचं नाही. मी अजिबात टाकत नाही सोडा वगैरे. बिना सोड्याचंच करायचं आहे हे सगळं. तर याच्यावरती आहे ना मी थोडंसं तेल टाकते पोळ्यावरती पण, कारण की ते शेकताना छान शेकतं आणि एकदम कुरकुरीत होतो. जर कोणाला नरम हवा असेल तर थोडा तुम्ही जाड पण ठेवू शकता. पण आमच्याकडे एकदम मस्त असा पातळ लागतो कुरकुरीत. त्यामुळे मी पाणी टाकले त्याच्यामध्ये बेसन पिठामध्ये भरपूर आणि तो म्हणजे फिरवताना पण व्यवस्थित फिरला जातो. गोल आकार होतो छान बघा. किती मस्त वाटतो ना एकदम हिरवा हिरवागार. कढीपत्ता पण आहे त्याच्यात. आणि कधी पण गॅस मंद ठेवायचा पोळा करताना बेसनचा. जर तुम्ही फास्ट ठेवला तर तो पटकन करपेल, पण आतमध्ये तसाच कच्चा राहील. त्यामुळे ही एक गोष्ट लक्षात ठेवा. गॅस नेहमी बारीक ठेवायचा आहे. आणि छान असा माझे बेसनाचे पोळे तयार झाले आहेत. तर खरंच खूप छान असा नाश्ता झाला आजचा. त्यामुळे म्हणजे बेसनाच्या पोळ्यामुळे जुन्या आठवणी पण जाग्या झाल्या माझ्या लहानपणीच्या. तर असो. आणि ही आता देवपूजा झाली माझी, तर त्याचे हे बघा फुलं, हार सगळे मी गेल्या वेळेच्या व्हिडिओमध्ये पण तुम्हाला दाखवलेले. ते सगळे फुलं वगैरे ना मी सुकवून घेते उन्हामध्ये छान. आमच्या इथे ऊन नसतं, पण मी टेरेसवर जाऊन ठेवते. का तर त्याचं नको तिथे म्हणजे आपण बघा कचऱ्यामध्ये टाकतो किंवा नदी, तलाव त्याच्यामध्ये टाकतो. त्यामुळे काय होतं सगळीकडे प्रदूषण होतं. परत रोगराई पसरते. ते सगळं टाळण्यासाठी ह्या गोष्टी आपण नक्कीच करू शकतो. ज्या आपल्या हातात आहे ना त्या गोष्टी तुम्ही नक्की करा, जेणेकरून सगळीकडे स्वच्छता राहील. तर हे ना हवन करतो ना आपण त्याचं आहे ना ही सामग्री ती पण याच्यात टाकली आहे मी. त्यामुळे काय होतं मस्त असं सुगंध सुटतो. आणि कापूर घ्या, परत तेजपत्ता घ्या. तुम्ही कापूर तुमच्या घरातल्या वड्या पण घेऊ शकता ह्या, किंवा भीमसेन कापूर पण टाकू शकता. पण मी दोन्ही पण टाकलेत आणि भीमसेन कापूर खरंच खूप छान आहे. तो तुम्ही असा पण खाऊ शकता भीमसेन कापूर.
तर त्याच्यामध्ये ना तुम्ही दालचिनीच्या काड्या असतात ना त्या टाकल्यात मी, थोड्या गरम मसाल्यात असतात त्या, थोडे वेलच्या 1-2 वेलची टाकल्यात, परत लवंग टाकली आहे आणि ह्या नारळाच्या किशी आहेत, म्हणजे जो नारळाचा काथ्या असतो ना तो आहे हा सगळा. आणि याच्यात शेणी टाकणार आहे. तर ही शेणी ना मस्त, तुम्हाला तर माहिती आहे जे शेण थोपटून दगडावरती ते सुकवतात त्याला शेणी बोलतात. तुमच्याकडे काय बोलतात ते मला सांगा नक्की. आणि मस्त असं हे आता लोंबण घेतलं आहे आणि कापूर, ते सगळं नंतर वाटणार आहे मी. त्या लोबननी काय होतं, छान असा धूर पसरतो ना, ते सुगंध खूप छान येतो त्याच्यामधून. आणि हे बघा शेणी मस्त अशी वाटून घेतली मिक्सरला. सगळ्या वस्तू आहेत ना सुकलेल्या असेल ना तर पटकन वाटल्या जातात. फुलं पण मी बघा 7-8 दिवस उन्हात ठेवलेली, त्यामुळे छान अशी सुकलेत ती फुलं पण. जर तुमच्याकडे ऊनच नसेल किंवा दमट वातावरण पण असेल ना तर काय करायचं, फुलं आहे ना थोडी पंख्याखाली सुकवायची 5-6 दिवस आणि करते वेळेस ना जरा ती कढईमध्ये भाजून काढायची, म्हणजे ती कडक होतात आणि मिक्सरला पटकन बारीक होतात. आणि नंतर बारीक केल्यानंतर अशी चाळून घ्यायचे. चाळताना एक गोष्ट लक्षात ठेवायची की एकदम जोरजोरात चाळायची नाही आहे, नाहीतर ती ना सगळीकडं त्याचं ते ना उडत असतं सगळीकडं, भांड्यांवर वगैरे, ट्रॉल्यांवर. त्यामुळे ना मी एकदम हळूहळू अशी ना चोळूनच चाळते त्याला. त्यामुळे काय होतं, बरेचसं असं खाली पडतं परातीमध्ये. आणि ते सगळं मिक्स करून घ्यायचं आहे. आणि त्याच्यामध्ये मी बघा हळद पावडर, परत चंदन पावडर, मध, परत गोमित्र, गुलाबजल आणि त्याच्यामध्ये मिळून येण्यासाठी तूप टाकायचं आहे. मी तुम्हाला इथे 1-2 चमचे दाखवलेत, पण याच्यात तूप भरपूर टाकते मी, म्हणजे सुगंध पण छान येतो. आणि ते मळताना ना मळलं जात नाही. तर तुम्हाला माहिती आहे ते धूप भेटतं, ओलं असतं ते जरी तुम्ही याच्यात टाकून मळलं तरी होईल, पण मी याच्यात गव्हाचं पीठ टाकते. गव्हाच्या पिठामुळे ना छान अशी मळून येतं ते आणि वळायला पण व्यवस्थित वळलं जातं, नाही तर ते वळताच येणार नाही, कारण की ते भुसभुशीत असतं पूर्ण. आणि हे असं केलं ना तर त्यामुळे काय होतं, ती फुलं पण आपली परत आपल्याला वापरायला भेटतात आणि इथे तिथे कुठे टाकून आपण प्रदूषण पण होणार नाही. त्यामुळे तुम्ही असं नक्की करून बघा. आपण एवढं महागातले आणतो त्यापेक्षा आपण घरी पण असे छान असे सुंदर तयार करू शकतो ना. तर मस्त असे माझे बघा हे धूप तयार झालेत. आणि हे तयार झाल्यानंतर पण त्यांना ऊन दाखवणं खूप गरजेचं आहे, कारण की ते ओले असतात. तर आमच्या इथे ऊन नाही बघा, मी टेरेसवर आली आणि पत्र्यांवर ठेवले टेरेसच्या. तुम्ही कुठे पण ठेवा, तुमच्या बाल्कनीत ऊन असेल तिथे पण ठेवू शकता. आता हे सुकेपर्यंत काय मला चेन नाही पडणार, त्यामुळे मी एक आधीच ओला असतानाच करून पेटून बघितलं आहे. तर खरंच खूप छान धूप तयार झालं आहे. ओला असून पण बघा किती मस्त धूप झालं आहे. तर तुम्हा सर्वांना हा व्हिडिओ कसा वाटला, जर खरंच आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला प्लीज लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना बाय बाय.